नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या महाराष्ट्राचे महानिर्णय या कार्यक्रमात आपलं स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नुकतंच मंत्रालयातील समिती कक्षात 10 सामंजस्य करारांचं आदान प्रदान करण्यात आलं. त्यामुळे राज्यामध्ये 25,892 रोजगारांची निर्मिती होणार आहे. पाहुयात याच संदर्भातला एक रिपोर्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करारांचं आदान प्रदान झालं. यात विविध गुंतवणुकींसाठी महत्त्वपूर्ण असे 8 सामंजस्य करार करण्यात आले, तर 2 रणनीतिक करार करण्यात आले. यात राज्यात 42,892 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, तर 25,892 रोजगारांची यातनं निर्मिती होणार आहे. 8 आपण इन्व्हेस्टमेंटचे एमओयूज आणि 2 स्ट्रॅटेजिक एमओयूज केले आहेत. 8 जे इन्व्हेस्टमेंटचे एमओयू आपण केलेले आहेत याच्यामध्ये जवळपास 42,892 म्हणजे सुमारे 43,000 कोटीचे एमओयू झाले आहेत आणि याच्यातनं 28,500 एवढी त्या ठिकाणी रोजगार क्षमता निर्माण होणार आहे. महाराष्ट्र आता डेटा सेंटर कॅपिटल आणि सौर ऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल म्हणून पुढे येतोय. त्यामुळे उत्पादन क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी क्रांती घडणार आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू. या उत्सवासाठी कोकणामध्ये तसंच राज्यभरात आणि इतरत्रही जाण्यासाठी गणेश भक्तांना प्रवास करावा लागतो. यंदा भारतीय रेल्वे गणेशोत्सवासाठी दरवर्षीपेक्षा 367 जादा फेऱ्या सोडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देतानाच राज्यातील तमाम गणेश भक्तांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाच्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारनं रेल्वे मंत्री आणि भारतीय रेल्वेला गणेश भक्तांच्या सुविधेसाठी जादा गाड्या सोडण्याची मागणी केली होती. माननीय अश्विनी वैष्णवजींनी मला हे पत्र या ठिकाणी पाठवलं. मी नंतर आपल्याला रिलीज करेन आणि त्यांनी त्यात सांगितलं आहे की मागील वर्षीपेक्षा जास्त म्हणजे जवळपास 367 ट्रिप्स आता यावर्षी त्यांनी प्लॅन केलेले आहेत. माननीय अश्विनी वैष्णवजी आणि माननीय प्रधानमंत्री महोदय या दोघांचे आभार मानतो. यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसेसना टोल माफी मिळणार आहे. मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर ही टोल माफी असेल. श्रीमंत रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार सोमवारी मुंबईत दाखल झाली आहे. राज्य सरकारकडून या तलवारीचं जोरदार स्वागत करण्यात आलं. या ऐतिहासिक तलवार प्रदर्शनाचं उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. लंडनहून ही तलवार परत आणण्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यासाठी आशिष शेलार लंडनला जाऊन लिलावात सहभागी देखील झाले होते. मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला श्रीमंत राजे रघुजी भोसले यांचे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले हे देखील उपस्थित होते. ही तलवार आता नागरिकांना पाहता येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील चिंचोली शिवारामध्ये 66.27 एकर क्षेत्रावर भव्य मेडिकल हब उभारण्यात आलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच या मेडिकल हबची पाहणी केली आहे. या मेडिकल हबमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संशोधन केंद्र यासह आरोग्य सेवेचे सर्व घटक एकाच ठिकाणी उभारले जाणार आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबईतल्या रस्त्यांवरील सर्व खड्डे भरा असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत. रस्त्यांवरील खड्डे बुजवल्यानंतर गणेशोत्सव काळात मुंबईकरांची गैरसोय टळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकराज्यच्या विशेषांकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. हे विशेषांक युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालेल्या 12 गड किल्ल्यांवर आधारित आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि जिंजी हे शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. क्रीडा दिनानिमित्त राज्यभर 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सव राबवण्यात येणार आहे. क्रीडा दिनानिमित्त आयोजित 3 दिवसीय महोत्सवात राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात येतील. हे कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जन्मदिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे.